जीवन निर्वाह व्हावा याकरिता यज्ञांची मी योजना केलेली आहे। तुम्ही तिघ जण झालात आता, ब्रह्मा विष्णू महेश, परस्परांना सहकार्य करा। ब्रह्मा शिव आणि एकंदरीत सर्व देव हे माझेच अंश असल्यामुळं सर्वांना अशा प्रकारचं पूज्य माना, वंदनीय माना। जो कोणी मूढ मतीचे असतील, या देवामध्ये भेद करतील, त्यांना निश्चितपणाने नरकामध्ये मी टाकून देईल असं भगवती मातेने सांगितलं। यामध्ये मुळीच शंका नाही। म्हणून कोण्याच भक्तानं कोण्याही देवाची निंदा करू नये, लक्षात ठेवा। जो शिव आहे तोच प्रत्यक्ष हरी आहे, जो हरी आहे तोच शिव आहे, यांच्यामध्ये भेद पाहू नका। मनुष्य हा नरकात जाणार आहे भेद केल्यानंतर, हे निश्चित समजा। तो अशा प्रकारचा धर्मद्रोही आहे असं समजा। हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई। कोणत्याच देवतेमध्ये भेद करू नका। आमच्या वारकरी संप्रदायाचे संत होते, संत नरहरी महाराज, पंढरपूरला राहायचे नरहरी महाराज। राहत असताना एका मोठ्या शाहूकारांनी काय केलेलं आहे, पांडुरंगाला नवस केलेला आहे। पांडुरंगा, अनेक वर्षापासून मला संतती नाही, संतती व्हावी, मी तुम्हाला सोन्याचा कडदोडा अर्पण करील असं म्हटल्यानंतर योगायोगानं नवस पूर्ण झाला महाराज। सुंदर अशा प्रकारचं गोंडस लेकरू झालं आणि नवस फेडण्याकरता जेव्हा ते सावकार मंडळी आली आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर विचारलं, या ठिकाणी कोण आहेत हो मोठे सोनार चांगले कारागीर? सगळ्यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी नरहरी सोनार आहेत, नरहरी सोनार। नरहरी सोनारांना त्या ठिकाणी भेटले। महाराज, असं असं पांडुरंगाचं या ठिकाणी काय आहे, नवस आम्ही बोललेला आहे आणि आम्हाला पांडुरंगाला करदोडा करायचा आहे, आणि तुम्ही काय करा, पांडुरंगाचं माप घेऊन या आणि आम्हाला सुंदर अशा प्रकारचा सोन्याचा करदोडा करून द्या, आम्हाला भगवंताला व्हायचा आहे। नरहरी महाराज एवढे रागावले, महाराज खबरदार, मी शिवभक्त आहे, शिवभक्त। पांडुरंगाचं दर्शन मी घेणार नाही। अनेक विनंती केली महाराज, तरीही सुद्धा ऐकायला तयार नाही। एकनिष्ठ भक्ती, काय करावं? अनेक विनंती केली महाराज, तरीही सुद्धा ऐकायला तयार नाही। एकनिष्ठ भक्ती, काय करावं? मग नरहरी महाराज, आम्ही माप घेऊन आलं तर चालेल का हो? ते म्हणले, चालतंय, तुम्ही माप घेऊन या, मी त्या मापाची चैन अशा प्रकारची करदोडा बनवून देतो। हे गेले महाराज शाहूकार। शाहूकाराला माप घेता येते का आता? होय, गोपाळ शाहूकार इकडून तिकडून कस तरी माप घेतलं महाराज आणि मग ते आणून दिलं नरहरी सोनार महाराजांना। सुंदर अशा प्रकारची सोन्याची करदोडा चैन करून दिली आणि मग ती करदोडा भगवंताला वाहण्याकरता त्या ठिकाणी पूजा केली आणि करदोडा बांधायला गेला, 4 बोट कमी पडला। अरे रे रे रे, 4 बोट कमी पडला, आता काय करावं? चला म्हणले, आता ह्याला जोडून आणावं लागते। पुन्हा नरहरी महाराजांकडे आले, महाराज 4 बोट पट्टा कमी पडला हो करदोडा, अहो तुम्हाला नीट माप घेता येणार का? ते म्हणले, काय करावं हो? गोपाळ सावकारनं माप घेतले, गोपाळ सावकार। डोह्याला एक गोपाळ सावकार आहे, मग आता तिथं म्हणले रमू सावकार चांगलं माप घेतात, त्यांना पुढे केलं। रमू सावकारनं सुंदर असं वाकू 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 माप घेतलं महाराज। बरोबर माप घेतलं महाराज, कमी पडलं नाही, जास्त पडलं नाही, बरोबर लिहून घेतलं डायरीवर। आले पुन्हा नरहरी महाराजांकडे,
महाराज एवढा तुकडा वाढवावा लागते बघा. ठीक आहे, जोडून दिला. जोडून दिल्याबरोबर पुन्हा गेले महाराज राऊळामध्ये. पुन्हा ते करदोडा भगवंताला अर्पण केला, वाहून पाहिला. आता भूळ कोणी खालीच गळू लागला. जास्त झाला किंवा म्हणले असं कसं माप घेतलं. पुन्हा आले नरहरी महाराजांकडे आणि सांगायला लागले, विनंती केली, महाराज आमच्यानं काही हे माप घेणं होत नाही, तुम्हीच काय करा, पांडुरंगाचं कमरेचं माप घेण्याकरता या. असं सांगितल्यानंतर मी पांडुरंगाचं दर्शन घेत नाही. ते म्हणले, काय करा महाराज, तुम्ही डोळ्याला पट्टी बांधा, पट्टी बांधा. आम्ही तुम्हाला राऊळामध्ये घेऊन जातो, डोळ्याला पट्टी बांधा, हातानं भगवंताचं माप घ्या, मग त्या मापानुसार साखळी करा. ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. साखळी करा. ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. राऊळामध्ये नरहरी महाराजांना घेऊन आले, डोळ्यावर पट्टी बांधली महाराज. काय त्या भगवंताची लीला, हात लावल्याबरोबर साळुंका दिसायला लागली, पिंड हाताला लागली. अरे रे रे, माझा भगवान शंकर, माझा भगवान शंकर. मी डोळ्यावर पट्टी बांधली, पट्टी सोडून दिली. पट्टी सोडल्याबरोबर काय दिसलं महाराज, पांडुरंगांची सुंदर अशा प्रकारची मूर्ती दिसायला. अरे 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 अरे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं नाही, पुन्हा डोळ्याला पट्टी बांधली. काय लीला असेल महाराज भगवंताची. पट्टी बांधली की महादेवाचं दर्शन हाताला होऊ लागलं आणि पट्टी सोडली की पांडुरंग परमात्मा दिसायला लागला. नरहरी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले, महाराज अश्रू आले. हे प्रभू पांडुरंगा, दीनानाथा, माय बापा, अरे इतके वर्ष मी पंढरपुरामध्ये राहिलो आणि तुझं दर्शन घेतलं नाही देवा. किती पापी, किती नीच म्हणावं. डोळ्यातून धड 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 अश्रूच्या धारा यायला लागल्या आणि पांडुरंगाचे पाय धरले महाराज नरहरी महाराजांनी. पाय धरल्याबरोबर भगवान प्रगट झाले. महाराज आशीर्वाद दिला. सांगितलं, नरहरी महाराज, तुमच्या भक्तीसाठी आम्हाला हे लीला करावी लागली, म्हणून पांडुरंगाच्या मस्तकावरती आजही अशा प्रकारचं काय शिवलिंग आहे महाराज. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा नुसता पांडुरंग नाही, नुसता हरी नाही, शिवासहित हरी आहे महाराज. शिवासहित हरी. म्हणून कोणत्याच देवतेमध्ये भेद करायचा नाही. हो, त्यावेळेस नरहरी महाराजांना प्रचिती आली. अशा प्रकारचे अनेक सिद्धांत त्या ठिकाणी सांगितले. तुम्ही एकमेकांमध्ये भेद करू नका, नरकाला जासाल. आणि मग एवढं विष्णू भगवंताला सांगितल्यानंतर ती त्रिगुणात्मक असलेली माता भगवान शंकराला तिनं बोलवलं. आता किती झाले, ब्रह्मदेव, भगवान विष्णू या दोघांना सांगितलं. आता भगवान रुद्रांना सांगितलं. काय सांगितलं,